नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. मराठ्यांच्या इतिहासामध्ये साताऱ्याच्या गादीला आणि कोल्हापूरच्या गादीला महत्त्व आहे ते अनन्यसाधारण. यापैकी सातारा गादीचे वंशज असलेल्या 2 जणांनी आज मराठा उद्रेकाचे संकेत दिले आहेत, सूचना दिल्या आहेत की धमकी दिली आहे, या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले या दोघांनीही व्यासपीठावर एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आल्याच्या नंतर मराठा आरक्षणाच्या बाबत जे काही सध्या सुरू आहे त्यावर नाराजी व्यक्त केली. आणि नाराजी व्यक्त करून हे विषय आणि हे प्रकरण तिथंच थांबलं नाही, तर उदयनराजेंनी एक पाऊल पुढे टाकत मराठा समाजाच्या या संपूर्ण प्रकरणावरच्या नाराजीचं रूपांतर भविष्यामध्ये उद्रेकात होऊ शकतं आणि जर तसं झालं तर या उद्रेकाला सामोरं कोण जाणार इतका महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न निर्माण केला. हा प्रश्न यासाठी मोठा आहे आणि यासाठी महत्त्वाचा आहे कारण शांततामय 58 मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाच्या कडून 2 ठोक मोर्चे काढले गेले आहेत. त्या 2 ठोक मोर्चांमध्ये महाराष्ट्रातल्या सरकारी संपत्तीचं झालेलं नुकसान आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. तेव्हा याच प्रकारचा उद्रेक हा उदयनराजे भोसले यांना अपेक्षित आहे की लोकशाहीत मान्य असलेल्या उद्रेकाच्या प्रथा, परंपरा आणि संकेतांना धरून मराठा समाज आपला राग व्यक्त करू शकतो, अशा प्रकारचा संकेत त्यांना द्यायचा आहे. मुळात उदयनराजे भोसले यांच्याकडून झालेल्या वक्तव्याला गांभीर्यानं घ्यायचं तर ती सूचना समजायची की ती धमकी समजायची, आणि मराठा समाजाकडून दिल्या जाणाऱ्या अशा प्रकारच्या वक्तव्यांचा परिमाण आणि याचा परिणाम या दोन्ही कशा स्वरूपाचे असतील यावरही मराठेतर समाजामध्ये चर्चा सुरू झाली आहे. कारण जेव्हा आरक्षणाच्या निमित्तानं एका समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया दिली जाते तेव्हा स्वाभाविकरित्या इतर समाजात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात. आजच्या लक्षवेधीमध्ये या सर्वंकष विषयाचीच चर्चा. मराठ्यांचा उद्रेक ही सूचना की धमकी? चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी झालेली वक्तव्य काय आहेत त्याची पटलावर नोंद आपण घेणार आहोत. सर्वप्रथम आपण शिवेंद्रराजे भोसले यांचं वक्तव्य ऐकणार आहोत. शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून तुलनात्मक दृष्ट्या तशी शांत भूमिका घेतली गेली जी त्यांच्या स्वभावाला अनुसरून होती असं म्हटलं जात आहे. काय म्हणाले शिवेंद्रराजे भोसले ते आधी ऐका, आपण त्याच्या नंतर उदयन महाराज काय म्हणाले ते ऐकणार आहोत. मुद्दामून जे आपल्याला दिलंय किंवा मिळाले ते मिळू नये म्हणून काहीतरी प्रयत्न केले जातात आणि आपल्या न्याय हक्काच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यापासून आपल्या मराठा समाजाला, या समाजातील गरजू लोकांना, इथं बसलेल्या प्रत्येकाला आरक्षणाची गरज आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, पण जे गरजू आहेत त्यांना सुद्धा आरक्षणाच्या या याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न हा राज्यामध्ये होतोय. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वक्तव्यात एक महत्त्वाचा उल्लेख झाला. ते ज्या कार्यक्रमात होते तो कार्यक्रम अण्णासाहेब पाटलांशी संबंधित होता. अण्णासाहेब पाटील हे मराठा आरक्षण मागणारं या राज्यातलं पहिलं व्यक्तिमत्व ज्याच्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. अण्णासाहेब पाटलांच्या निमित्तानं आयोजित त्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जे वक्तव्य झालं त्यात शिवेंद्रराजे भोसले म्हणतात, इथं बसलेल्या सगळ्यांना आरक्षण देण्याची गरज नाही, पण जे गरजू आहेत त्यांना मराठा आरक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न राज्यात सुरू आहे. हे एक अत्यंत महत्त्वाचं वक्तव्य आहे. त्याच जोडीला या कार्यक्रमामध्ये उदयन महाराज, उदयनराजे भोसले काय बोलले तेही ऐका. मला या संपूर्ण नेते मंडळींना, कुठल्याही पक्षातले असले, कुठल्याही पदावरती असले, मला एकच त्यांना सांगावंसं वाटतं, विनंती करावीशी वाटते त्या सगळ्यांना, लोकांचं आता अंत बघू नका. कारण की एकदा जर उद्रेक झाला थांबवणार कोण? कोण पुढे जाणार?
तेव्हा या विषया अनुरूप चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत असलेल्या मान्यवरांचा आपल्याला परिचय करून देतो. आपल्या सोबत मराठा आंदोलक या नात्यानं आणि मराठा समाजाचे प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत दिलीप पाटील आहेत. मराठा आंदोलक म्हणून ते आपल्या सोबत कोल्हापूरहून जोडले गेलेले आहेत. संजय लाखे पाटील आपल्या सोबत काँग्रेसचे नेता प्रवक्ता या नात्यानं जोडले गेलेले आहेत. डॉक्टर संजय लाखे पाटील अशी त्यांची ओळख आहे. आपल्या सोबत थोड्याच वेळात भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता किशोर शितोळे, ओबीसी नेते मृणाल पाटील आणि मराठा क्रांती मोर्चाचं एक पाऊल पुढे नेलेले म्हणजेच मराठा क्रांती ठोक मोर्चा करणारे आबासाहेब पाटील जोडले जाणार आहेत. सर्व मान्यवरांना आपण टप्प्याटप्प्याने चर्चेत सहभागी करून घेऊ. माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला दिलीप पाटील यांना. दिलीपराव, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो. बर, मग एक आता अत्यंत थेट आणि स्पष्ट प्रश्न असा आहे, कोल्हापूर आणि साताऱ्याच्या गादीतला ऐतिहासिक संघर्ष आपण काही क्षणासाठी बाजूला ठेवू, पण आता साताऱ्याच्या गादीच्या कडून जी उद्रेकाची भाषा केली गेली ती समाजातल्या आत्ताच्या भावना प्रदर्शित करते आहे का? पहिली गोष्ट म्हणजे आता जे आपण उल्लेख केला की कोल्हापूर आणि साताऱ्यातल्या गादीतला कुठला असा काही असं काही नाही आहे. कारण सर्व जनतेला दोन्ही गाद्या या प्रिय आहेत. महाराष्ट्राला किंवा अखंड हिंदुस्थानला दोन्ही गाद्या प्रिय आहेत. छत्रपती असू देत कोल्हापूरचे किंवा उदयन महाराज असू दे किंवा शिवेंद्र महाराज असू दे. आता दुसरी गोष्ट असं आहे की ह्यांनी जे दोन्ही वक्तव्य केलं, जे साताऱ्याच्या उदयन महाराजांनी जे वक्तव्य केलं की ज्या पद्धतीनं समाजाचा उद्रेक त्यांनी दाखवलेला आहे की आता जर बघितलं तर समाजामध्ये जो काय असंतोष आहे तो त्यांनी व्यक्त केलाय. त्यामध्ये त्यांनी सांगताना आपण जे मगाशी म्हणाला की एक हिंसेचं जे काय त्यांनी जे एक धमकी दिली वगैरे, त्याला धमकी म्हणता येत नाही. महाराजांनी उलट सरकारला सावध केलेलं आहे आणि सरकारला सांगितलंय की मराठा समाजामध्ये आज जी खदखद आहे ती सरकारनं वेळीच ओळखून घ्यावी. सरकारचे जे प्रतिनिधी आहेत, जे मराठा समाजातले जे प्रतिनिधी आहेत, कुठल्याही सरकार पक्षाचे असू देत, त्या सर्वांना त्यांनी इशारा दिलेला आहे की प्रत्येकाने ती लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे दिलीपराव, आपलं असं म्हणणं आहे की ही सूचना आहे, ही धमकी नाहीये. 100% त्यांनी तेच सांगितलेलं आहे की मराठा समाजाचा उद्रेक कसा होऊ शकतो, आतली खदखद काय आहे. कारण उदयन महाराजांनी ती खदखद जाणली. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे लोक जातात, त्यांच्याकडे विचारतात. प्रत्येक मराठा समाजात प्रचंड मोठी खदखद आहे, याबद्दल काहीही डाऊट नाही आहे. मग प्रत्येकाची व्यक्त होण्याची एक वेगवेगळी पद्धत आहे. उदयन महाराजांचं एक भाषा वेगळी आहे. उदयन महाराजांनी सांगितलं ते एकदम बरोबर आहे. मराठा समाजामध्ये प्रचंड खदखद आहे. कारण खदखद काय की समाजानं जे काही आतापर्यंत जे काही शांततामय असेल, जे आष्टी पिंपळगावला जे चालू आहे ते असेल, त्याचबरोबर आमच्या आझाद मैदानमध्ये असू दे, कोल्हापूरमध्ये असू दे, आज बीडमध्ये असू दे, अशा बऱ्याच ठिकाणी आमचे शांततामय हे आहेत ना, आंदोलन चालू आहेत, शांत आंदोलन. आणि सरकार त्याला कुठलाही पण मग आपण जेव्हा असं म्हणता की आत्ताच्या घडीला 3 ठिकाणी मराठा समाजाची आंदोलनं चाललेली आहेत आणि ती शांततामय आंदोलनं आहेत, तर तिथे तुमच्या माहितीत सरकारचा एक तरी प्रतिनिधी येऊन भेटला का? तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न झालाय का? एक लक्षात घ्या की 2 ठिकाणी आमच्या माहितीप्रमाणे जे काही थोरात साहेब मुंबईच्या आझाद मैदानावर गेलेले, त्यांनी सरकारचे भेट घालून देतो म्हटलं. परवा दिवशी त्यांनी सांगितलं अजून काही भेट घालून दिली गेलेली नाही. मुख्यमंत्र्यांची भेट काही अजून झालेली नाही. त्याचबरोबर दुसरं आहे की मला वाटतं आपले हे पिंपळगावला आपले जे हे आहेत मंत्री, काय म्हणतात ते, त्यांचं नाव मला बरोबर लक्षात येईना, तर त्यांनी भेट दिली. त्यांनी देखील सांगितलं की त्यांनी देखील सांगितलं की आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची भेट घालून देतो, तुमच्या मागण्या काय मार्गाला लावायचा प्रयत्न करतो. एकही गोष्ट यातली झालेली नाही. कोल्हापूरमध्ये आमच्या सुप्रियाताई येऊन गेल्या. सुप्रियाताईंना देखील आम्ही सांगितलं की असे मराठा समाजाच्या मागण्या आहेत, मराठा समाजामध्ये उद्रेक आहे. सुप्रियाताईंनी देखील आम्हाला त्यावेळी सांगितलं की निश्चित आपल्या जी मागण्या आहेत त्या योग्य मागण्या आहेत आणि आम्ही तुम्हाला सरकार बरोबर म्हणजे माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या बरोबर बैठक घालून देतो. त्या ठिकाणी आपल्याला कसं पुढे जायला पाहिजे या पद्धतीचा मराठा समाजातल्या लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल आणि लवकरात लवकर हे समाजाचे प्रश्न सोडवले जातात. ठीक आहे दिलीपराव, आपली भूमिका पोहोचली आणि या पुढच्या टप्प्यामध्ये पण आपल्याशी चर्चा होईल. मी पटकन आताच्या घडीला
आपल्या सोबत असलेल्या काँग्रेसचे नेते डॉक्टर प्रवक्ते संजय लाखे पाटील यांच्यापर्यंत पोहोचतोय. लाखे पाटील साहेब, आपला आवाज आमच्यापर्यंत येतच असेल आणि त्याच पद्धतीने माझाही आवाज आपल्यापर्यंत अतिशय विनासायास पोहोचेल अशी अपेक्षा आहे. मात्र काही तांत्रिक कारणं आता निर्माण झाली आहेत असं लक्षात येत आहे. मी दरम्यान किशोर शितोळे यांना चर्चेत सहभागी करतो. किशोरजी, या आवाज अतिशय स्पष्टपणे पोहोचतोय आपल्यापर्यंत? बर. किशोर शितोळे, आता ज्या पद्धतीनं दिलीपरावांनी आपली भूमिका व्यक्त केली आणि मराठा समाजातल्या भावनांचं प्रातिनिधिक रूप समोर ठेवलं, त्यांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजात खदखद आहे. त्या समाजाच्या भावना उदयनराजेंनी अधोरेखित केल्या आणि उदयनराजेंनी अधोरेखित केल्या गेलेल्या भावना या तात्काळ सरकारनं समजून घेतल्या पाहिजेत, अन्यथा काय होईल त्याची सूचना त्यांनी आज दिलेली आहे. या सगळ्या घटनाक्रमाच्याकडे पाहत असताना तुम्हाला वाटतं की या सगळ्या घटनाक्रमाकडे आणि पर्यायानं मराठा समाजाच्या भावना लक्षात घ्यायला कुणीतरी आहे तिथं? प्रसादजी, आता दिलीपजी जे बोलले ते अगदी सत्य आहे. आमचं श्रद्धास्थान असलेले छत्रपती जे बोलले ते समाजाचा भावना आहेत आणि आपण बघतो की आजपर्यंत या महाविकास आघाडीच्या सरकारने ज्या पद्धतीने मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय हा चिघळत ठेवलेला आहे त्याच्याबद्दलचं गांभीर्य यांना नाहीये आणि यांची एक वाक्यता नाहीये. प्रत्येक मंत्री हा वेगवेगळं बोलतोय. 3 पक्षांचं असलेले हे सरकार यांना मराठा आरक्षणाचा प्रश्न खराच सोडवायचा आहे का? आज मराठा युवकांची चाललेली तसे होलपट, मराठा युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्न, मराठा युवकांच्या आत्ताचा शिक्षणाचा प्रश्न, या प्रश्नांवर काही अभ्यास करून एक वाक्यता या सरकारची समाजाला दिसत नाहीये. प्रत्येक जण टाळाटाळ करतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची शपथ घेतलेले यांचे मंत्री ठीक या संवेदनशील विषयावर ज्या पद्धतीने बोलतायत, मला सांगा छत्रपती जे बोलले त्यात चूक काय आहे? समाजाच्या सहनशीलतेचा तुम्ही अंत बघताय का? मग असं किशोर पाटील करायचं असेल. किशोरजी याच मुद्द्यावर पटकन संजय लाखे पाटलांना बोलतं करू. मगाशी आपण प्रश्न घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचणार होतो, काही तांत्रिक कारणांमुळे जोडले गेले नव्हते, आता ते जोडले गेलेले आहेत अशी सूचना मिळाली आणि त्यानिमित्तानं मी संजय लाखे पाटील यांना तातडीनं चर्चेत सहभागी करून घेतो. संजय लाखे पाटील जी 2 प्रकारच्या प्रतिक्रिया उपलब्ध झाल्या आहेत आपल्या समोर. पहिली प्रतिक्रिया, आपण स्वतः उदयन महाराजांचं वक्तव्य ऐकलेलंच असेल. दुसऱ्या बाजूला पॅनलवरच्या लोकांचं म्हणणं असं आहे की मराठा समाजातली खदखद ऐकण्यासाठी सरकारमध्ये कोणी आहे का? प्रसादजी, उदयन महाराज काय बोलले तेही मी ऐकलंय आणि आमचे पॅनल मधले दोन्ही सन्माननीय सदस्य काय बोलतायत तेही मी ऐकलंय. परंतु शिवेंद्र राजेंनी ज्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्या त्याच्याशी मी 101% सहमत आहे. शिवेंद्र राजेंनी सांगितलंय की मराठा आरक्षणाचं कसल्याही प्रकारचं राजकारण केलं जाऊ नये आणि नेमकं किशोर शितोळेजी जे बोलतायत त्यांना हा विषय पूर्णतः राजकीय करायचा आहे आणि त्या अंगानं ते ज्या संघटनेशी संबंधित आहेत त्या संघटनेच्या बाजूनं ते या ठिकाणी बोलतायत. उदयनराजेंनी सांगितलं मराठा समाजाचा अंत बघू नका. निश्चित मराठा समाजामध्ये असंतोष आहे. आरक्षणाचा जे गायकवाड आयोगानं मराठा समाजाला मागासलेलं ठरवलं आहे आणि त्या पद्धतीनं जे मराठा समाजाला आरक्षण मिळणं आवश्यक आहे ते मिळालं पाहिजे ही मराठा समाजाची भावना आहे. म्हणून माझी विनंती आहे की उदयनराजेंनी या ठिकाणी ज्या भावना व्यक्त केल्यात त्या भावनेशी मी सहमत आहे. परंतु या ठिकाणी जर नेतृत्व करायचं असेल कुणालाही हे समजून घेतलं पाहिजे की कृपया आपण सगळ्यांनी की मराठा आरक्षण हा न्यायालयीन प्रश्न आहे. मराठा आरक्षण हा केंद्र सरकारशी संबंधित प्रश्न आहे आणि म्हणूनच सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठानं केंद्र सरकारच्या अटॉर्नी जनरल जे आहेत त्यांना या ठिकाणी नोटीस काढून त्या ठिकाणी 102व्या घटना दुरुस्ती संदर्भामध्ये उत्तर देण्यासाठी सांगितलेलं आहे. दुसरी जी सगळ्यात मोठी घटनात्मक अडचण मराठा आरक्षणामध्ये आहे हे 50%च्या वरचं आरक्षण आहे आणि 50%च्या वरचं आरक्षण देण्यासाठी राज्य सरकारला अधिकार नाहीत. म्हणून मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी जी दिल्लीमध्ये बैठक घेतली त्या बैठकीमध्ये देशातील जवळपास 23 राज्यामध्ये आरक्षण हे 50%च्या वर गेलेलं आहे.
तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये आरक्षण 85% पर्यंत गेलेलं आहे. म्हणून केंद्र सरकारनं एक कायदा केला पाहिजे की 50%च्या वरचं आरक्षण टिकण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील मराठी असतील, मराठ्यांच्या गुजरातमधील पटेल आरक्षणाच्या असतील, संदर्भातले आंध्र विषय प्रदेशचे कापू असतील, राज्य सरकारच्या अखत्यारीत किंवा जाट राहिलेले असतील. नाहीत असं आपल्याला लाखे पाटीलजी सुचवायचं आहे का? आत्ताच्या राज्य सरकारच्या अखत्यारीत मराठ्यांच्या आरक्षणाचा कुठलाही विषय नाही असं सुचवायचं आहे का आपल्याला? तत्कालीन प्रसादजी राज्य सरकार ही कंटिन्यू चालणारी प्रोसेस असते. फडणवीसांचं सरकार आणि उद्धव ठाकरेचं सरकार असा भाग या ठिकाणी आपल्याला करता येत नाही. त्याचं कारण असं आहे की आज सर्वोच्च न्यायालयामध्ये जो आरक्षण चॅलेंज झालंय, आरक्षणाचा एसीबी आरक्षणाचा एससीबीसी आरक्षणाचा जो विषय केंद्र आज सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित आहे, हे आरक्षण तत्कालीन माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारनं दिलेलं होतं. बरं. आणि त्याचा शासन आदेश हा 30 नोव्हेंबर 2018 रोजी काढलेला आहे. तो काय उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं किंवा अशोक चव्हाण यांच्या सरकारनं काढलेला नाही, कारण सरकार ही कंटिन्यूस प्रक्रिया असते. ठीक आणि आहे. तत्कालीन महाराष्ट्र सरकारनं जो JR काढलाय, पण हा आता जे सरकार आहे त्या सरकारच्या कडे मराठा समाजातील उद्रेकाला शांत करण्यासाठी काही आहे का? तसा काही सल्ला, सूचना, विनंती करण्याच्यासाठी कोणी आहे का? निश्चित आहे. माझे ज्येष्ठ सहकारी दिलीप पाटील यांना कदाचित माहीत नसावं, आत्ताच दुपारी 3 वाजता मराठा आरक्षण विषयक उपसमितीचे अध्यक्ष मान्य अशोकराव चव्हाण साहेब यांनी आझाद मैदानावर जे आमचे मराठा बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्यांच्यापैकी 5 लोकांच्या शिष्टमंडळाला भेट दिली आणि त्यांना सकारात्मकरित्या सांगितलंय की जे काही 2184 वेगवेगळ्या खात्यामध्ये मराठा आरक्षणाच्या काळामध्ये 2014चे असतील, समांतर आरक्षणाचे असतील किंवा 2019चे असतील, जे काही बाधित आमचे युवक झालेले आहेत नोकऱ्यामध्ये, त्यांना शासकीय नोकऱ्यामध्ये सामील करून घेण्यासाठी राज्य सरकार मराठा आरक्षण उपसमिती हे अत्यंत गंभीर असून त्यांच्यासाठी जागा निर्माण करून त्यांना घेण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकार विचार करते. ठीक आहे, दिलीपरावांना उत्तर द्यायचे आपल्याला. संजय लाखे पाटीलजी, आपण असं म्हणता आहात की जे कोणी आत्ताच्या घडीला आंदोलनासाठी आझाद मैदानात बसलेले आहेत त्यांची भेट अशोकरावांनी घेतली आणि अशोकरावांनी त्यांना जागा तयार करून समाविष्ट केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलंय. दिलीपराव यांची प्रतिक्रिया ऐकूयात. आपल्याला त्यानंतर आपल्या सोबत ओबीसीचे नेते मृणाल ढोले पाटील जोडले गेले, त्यांनाही बोलतं करायचं आणि किशोर शितोळे हेही यावर बोलतीलच. दिलीपराव, आधी आपण. पहिली गोष्ट, आता आमचे मित्र लाखे पाटलांनी सांगितलं की अशोकरावजी चव्हाण आज 3 वाजता भेटून गेले आणि त्यांनी आश्वस्त केलं. मी सांगतो, लक्षात घ्या, अशोकराव चव्हाण साहेब खरोखर म्हणजे मी ज्येष्ठ आहे, 2 वेळा मुख्यमंत्री राहिलेले व्यक्तिमत्व आहे. तर आतापर्यंत त्यांनी बराच वेळा सांगितलं आम्ही गंभीर आहोत, आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत, आम्ही हे करत आहोत, आम्ही ते करत आहोत. अशोकराव चव्हाण साहेब हे मंत्री उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी आतापर्यंत 12 गोष्टी आहेत मराठाच्या आरक्षणासकट, सारथी असू दे, अण्णासाहेब पाटील असू दे किंवा फी प्रतिपूर्तीच्या योजना असू दे, सगळं असू दे, 12तली एकही गोष्ट त्यांनी सक्सेस केलेली नाही. एकही गोष्टीत त्यांना यश आलेलं नाही आहे. आतापर्यंत मराठा समाजातल्या नोकरीतले एकही गोष्ट हे झालेलं नाही. मग आता मला दुर्दैवानं या ठिकाणी म्हणायला लागतंय, मी कुणाला कधी मी टीका करण्याचा अधिकार नाही आहे, खरं मी तरी पण म्हणायला लागतंय, जर का तुम्ही कटिबद्ध आहात आणि तुम्ही जर का व्यवस्थित तुमची इंटेन्शन जर चांगलं असेल तर मग तुमची कॅपॅसिटी कुठेतरी कमी पडते असं आम्हाला दुर्दैवानं म्हणावं लागतंय. म्हणजे तुमची कॅपॅसिटी जर कमी पडत असेल मराठा समाजाचे प्रश्न सुटायला, जर का एवढे जर का व्यवस्थित सुटले असते तर का लोक रस्त्यावर आणि आंदोलन करायला लागले? आता दिलीपराव, अत्यंत गंभीर स्वरूपाचा आक्षेप आपण नोंदवला आहे, त्याच्यावर तात्काळ प्रतिक्रिया गरजेची आहे. संजय लाखे पाटील, वेळेची मर्यादा कृपया पाळा आणि पटकन छोटं उत्तर याच्यावर द्या. याच चर्चेला आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि आपल्याला फार वेळ या अशा प्रकारच्या वैयक्तिक आक्षेपांमध्ये अडकून राहणं बरं नाही, म्हणून मी आपल्याला वेळेची मर्यादा घालतोय. संजयजी. सन्माननीय दिलीप पाटील आणि त्यांच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाजाला माझी विनंती अशी आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये जी घटनापीठासमोर सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये सुद्धा ह्या 2184 मराठा बांधवांना भरती करू द्या म्हणून राज्य सरकारने विनंती केली होती.
पण त्याला सर्वोच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. आणि आपण हे समजून घेतलं पाहिजे की ज्यावेळेस न्यायालय नकार देतं त्यावेळेस राज्य सरकार काही करू शकत नाही. म्हणून अशोक चव्हाण साहेब असतील किंवा उद्या आमचे दिलीप पाटील जरी सन्माननीय मंत्री झाले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या संजयजी याच सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही भरती करणार नाही असं एका बाजूला म्हणता आणि दुसऱ्या बाजूला पोलीस भरतीची नोटीस काढता, पोलीस भरतीचं परिपत्रक काढता, तेव्हा न्यायालयानं सांगितलंय म्हणून करणार नाही हे उत्तर तुम्हाला दिलीपरावांना द्यायला असतं. संजयजी नाही 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 असं नाहीये. बघा पोलीस भरतीसाठी शासनानं नियम काढलेत. आज पोलीस भरती चालू केली का? नाही. परंतु पोलीस भरती असेल किंवा हेल्थच्या संदर्भामध्ये भरती असेल याला सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून सूट त्या ठिकाणी दिलेली आहे. आणि समाजामध्ये सुद्धा विचार केल्यानंतर ज्या काही सेवा आवश्यक आहेत त्यामध्ये भरती करू द्यायची या संदर्भामध्ये समाज घेईल. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपली भूमिका ही आहे की मराठा मुलावर कुठेही अन्याय झाला नाही संजयजी पोलीस भरती कशा पद्धतीने मागे घ्यायला लागली ते अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. पोलीस भरतीमध्ये न्यायालयाचा कुठंच काही हस्तक्षेप दिसला नाही. तुम्ही जे न्यायालयात कमिट केलं होतं त्यापेक्षा वेगळी परिस्थिती राज्यात निर्माण झालेली होती. मला चर्चेला थोडं पुढे नेऊ द्यात. किशोरजी आपल्या सोबत आहेतच, आपल्यासोबत मृणाल पाटील जोडले गेलेले आहेत. बराच वेळ झालेत मृणाल पाटील ही सगळी चर्चा ऐकतायत. आबासाहेब पाटील पण आता आपल्यासोबत चर्चेला जोडले गेलेलेच आहेत. मला आबासाहेब पाटील आणि आपल्यासोबत असलेल्या मृणाल पाटलांना एक प्रश्न विचारायचा आहे. मृणाल पाटील आधी आपण उत्तर द्या की ज्या पद्धतीनं मराठा समाजातला असंतोष वारंवार व्यक्त होतोय तो आता तरी तुर्तास शाब्दिक स्वरूपातला आहे आणि रस्त्यावरच्या लोकशाही दत्त अधिकारांच्या अनुसार होणाऱ्या मोर्चाद्वारे आंदोलनाद्वारे आहे. तुमच्या लेखी या सर्व आंदोलनाचा उद्रेक होणं ही भूमिका आजच्या घडीला पटण्यासारखी आहे का? आणि या उद्रेकाच्या परिणामात कोण होरपळलं जाऊ शकतं? मृणाल ढोले पाटील. प्रसादजी धन्यवाद. बऱ्याच वेळाने का होईना आपण मला संधी दिली. पण याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की मुळात दोन गट आहेत. एक गट असा आहे की जो मान्य करतो की एससीबीसी जे आरक्षण आहे मराठा समाजासाठी ते शाश्वत असेल आणि ते टिकेल आणि ते जर आरक्षण घेतलं तर मराठा समाजातील मुलांना न्याय भेटेल. पण त्याचबरोबर जो एक दुसरा गट आहे जो बऱ्यापैकी मीडिया समोर येत नाही किंवा कदाचित चॅनल्स कडनं त्यांना आणलं जात नाही. एक लक्षात ठेवा की तो गट जो आहे तो त्याचा विश्वास आहे की ईडब्ल्यूएसच्या मार्गातून जर आपण गेलं तर केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आपल्याला 100% संधी मिळू शकते. मराठा समाजाला तिथनं ईडब्ल्यूएसच्या मार्फत 100% न्याय भेटू शकतो. तर अशा पद्धतीने काही लोक कोर्टात गेली. ढोले पाटीलजी ईडब्ल्यूएसचं समर्थन करणारे अनेक मराठा नेते टीव्ही वाहिन्यांवर येतात. आत्ताच्या घडीला मराठ्यांच्या अंतर्गत दोन भेद आहेत का हा चर्चेचा विषय नाहीये. मी आपल्याला काय विचारतोय की जर उदयन महाराज असं म्हणत असतील की मराठा समाजात उद्रेक भविष्यात होऊ शकतो तर अशा प्रकारचं उदयनराजेंचं वक्तव्य हे मराठेतर समाज कशा रीतीनं स्वीकारतायत, कशा रीतीनं या वक्तव्याकडे पाहतायत त्याच्यावर बोला मृणालजी. त्याबद्दल विषय असा आहे प्रसादजी की एससीबीसी हे आरक्षण शाश्वत आहे, हे टिकेल आणि याच्यातनच भलं होईल असा मानणारा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये 100% खरकत आहे, उद्रेक आहे. पण उदयन महाराज असे म्हणतात की उद्रेक होईल आणि हे सगळं जो इतर समाज आहे ओबीसी समाज आहे आज ओबीसी समाजमध्ये उद्रेक व्हायची वेळ आलेली आहे. त्याचं कारण असं आहे की ग्रामपंचायतीत निवडणुका झाल्या, ओबीसी साठी आरक्षण आहे ते सगळं पळवलं गेलं. ओबीसीना काही नाही. आज मराठा समाजाला तरी एससीबीसी ईडब्ल्यूएस दोन पर्याय आहेत, ओबीसीना तर काही पर्यायच नाही. ओबीसीसाठी एससीबीसी साठी मराठा समाजासाठी किमान 2 राजे 3 राजे मंत्री आजी माजी मुख्यमंत्री बोलतात. ओबीसी साठी एखाद दुसरा नेता बोलतो, दुसरं बोलायला कोणी नाही. दरवेळेस एका समाजासाठी दरवेळेस भरत्या पुढे ढकलायच्या. इतर समाजाच्या मुलांनी करायचं काय? नुसतं इतर समाजाच्या मुलांनी नाही. ओबीसी आमच्या भटके विमुक्त ओबीसी विजयंतीचा विषय नाही. मराठा समाजाचे जे इतर ओपन वर्गातल्या विषयी मुलांचे आज हाल होत आहेत, त्यांची वय वाढत आहेत. तुम्ही दरवेळेस अशा भरत्या पुढे ढकलत असाल तर इतर समाजातल्या मुलांनी करायचं काय? बर मृणाल पाटील आपल्या वक्तव्यातून एक गोष्ट अधोरेखित झाली की केवळ आणि केवळ मराठा समाजामध्येच उद्रेक नाहीये तर मराठेतर समाजाच्या मधला एक जो सगळ्यात मोठा सायझेबल चंक इंग्लिश मधला शब्द आहे मराठीमध्ये त्याला एक मोठ्या प्रमाणाचा वर्ग म्हणता येईल त्या लोकसंख्येमध्ये सुद्धा ओबीसीमध्ये सुद्धा
आपल्याला असंतोष उद्रेक जाणवतोय. आपण हे बोलत असताना आबासाहेब पाटील हसत होते. आबासाहेब पाटील, या वक्तव्यावर आपल्या चेहऱ्यावर हसू का यावं? 100% नाही, ठीक आहे. मुळात मृणाल जे बोलतायत त्या संदर्भामध्ये ह्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. आपण ज्या विषयावरती चर्चा आपण सुरू केलेली आहे की सध्याची परिस्थिती काय आहे, की मराठा समाजामध्ये कशा पद्धतीने खतखत निर्माण झालेली आहे आणि उदयन महाराज ज्या पद्धतीने बोलतायत त्या गोष्टीमध्ये सत्य परिस्थिती त्यांनी समोर आणलेली आहे. सरकारनं कसं घ्यायचं ते सरकारनं ठरवायचं आहे. आता या ठिकाणी काही लोक बसलेली आहेत, काही आपल्या म्हणजे इथून वरून मराठा सांगायचं, आतून पक्षाची भूमिका मांडायची, हे आजपर्यंत होत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज समाजामध्ये वेगवेगळे संदेश जातात. हे सगळ्या समाजानं ओळखलेलं आहे. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांच्या वरती आज समाजाचा विश्वास राहिलेला नाही. त्यांना त्यांच्या हक्काचं आरक्षण पाहिजे, न्यायाचं आरक्षण पाहिजे. आज आरक्षणाच्या माध्यमातून मागच्या सरकारच्या काळामध्ये आरक्षणाच्या एका एका गोष्टीवरती लक्ष देण्यात आलं आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यावेळेला अतिशय परिश्रमातून ते आरक्षण आम्हाला दिलं. त्या आरक्षणानंतर नोकर भरती स्थगित झाली, चालू केली. अनेक विद्यार्थी त्या ठिकाणी त्या एससीबीसी आरक्षणाला लागले. परंतु दुर्दैवानं हे सरकार सत्तेवर आल्यानंतर आज ज्या पद्धतीनं आज आमचे 2014 पासूनचे 2019 पर्यंतचे सगळे विद्यार्थी आबासाहेब आत्ताची या संदर्भातली एक ताजी अपडेट फक्त तुम्हाला देतो. ताजी माहिती अशी आहे आबासाहेब, ती ऐकून घ्या. थोड्याच वेळापूर्वी मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख असलेले आणि महाराष्ट्रात मंत्रीपदी असलेले अशोकराव आझाद मैदानामध्ये जाऊन संबंधित आंदोलनकर्त्यांना भेटून असं म्हणाले आहेत की वेगळ्या जागा काढून तुम्हाला सामावून घेतलं जाईल. ते त्यांच्या पद्धतीनं प्रयत्न करतायत असा त्यांचा जर दावा असेल तर तो तुम्ही स्वीकारायला का तयार नाही? मराठा समाजातला उद्रेक शांत व्हावा याच्यासाठी हे सरकार प्रयत्न करतंय असं वारंवार सांगतंय. आबासाहेब, तुम्ही मान्य का नाही करणार? अशोकराव चव्हाण हे मराठा समाजाच्या संदर्भामध्ये ठोसपणे भूमिका घेऊ शकणार नाहीत. आझाद मैदानाला जाऊन भेटून आलेले आम्ही अधिसंख्य पद निर्माण करतो हे सांगण्यापेक्षा ते त्या अधिसंख्य पद निर्माण करून जर गेले असते तर ते आम्हाला खरं वाटलं असतं. परंतु 9 सप्टेंबर पासून आजपर्यंत एवढ्या बैठका झाल्या, एवढी आंदोलनं झाली. आमचं स्पष्टपणे एकच म्हणणं आहे, समाजाला न्याय द्या, समाज शांत होईल. परंतु दोन्हीकडे गोष्टी, इकडे कोर्टामध्ये स्टे उठवायची भूमिका सांगतो आम्ही, स्टे उठवणार आहे. दुसरीकडनं सांगायचं केंद्राकडे विषय आहे, ते केंद्रामध्ये मोदींनी लक्ष घालावं. ह्या जे सगळे जे विसंगत गोष्टी आहेत की सरकारची ठोक भूमिका काय याच्यामध्ये. ठीक आहे, आज आबासाहेब या मुद्द्यावर तुमच्याशी परत बोलूयात. मला एक पटकन प्रतिक्रिया संजय लाखे पाटलांची घ्यायचीच आहे, पण तत्पूर्वी किशोर शितोळेंना एक छोटी संधी देतोय. किशोरजी, वेळेची मर्यादा असल्यामुळे मी छोटी संधी म्हणालो, कृपया त्याचं पालन करावं. किशोरजी, मला एक सांगा, अशोकराव चव्हाणांच्या कडे मराठा आरक्षण उपसमितीचं अध्यक्षपद आहे आणि ज्या पद्धतीनं दिलीपरावांनी आक्षेप मांडले, ज्या पद्धतीनं थोड्या वेळापूर्वी आबासाहेबांनी आक्षेप मांडले, ते पाहता या उपसमितीच्या कडून न्यायाची अपेक्षा बाळगलेली असतानाही तसा न्याय मिळत नसल्याचीच भावना या दोघांकडूनही अधोरेखित झाली. किशोरजी, काय अडचणी असतील की या उपसमितीच्या प्रमुखाच्या कडून मराठा समाजात अशा पद्धतीची नाराजीची भावना व्यक्त व्हावी? प्रसादजी, आता आपण जे म्हणालात की अशोक चव्हाणांनी पद निर्माण केल्याचा निरोप दिलाय, मला वाटतं की आपण जर पाहिलं तर सगळ्या मराठा संघटनांचा अशोक चव्हाणांवर त्या उपसमितीच्या अध्यक्षपदालाच आक्षेप आहे. आणि त्याचं कारण आहे की अशोक चव्हाण असतील किंवा महाविकास आघाडीचं सरकार असेल, या सगळ्यांनी मराठा आरक्षणाचा जो खेळखंडोबा करून ठेवलेला आहे, तर त्याचे कारण जर आपण बघितले तर त्यांनी सुरुवातीपासूनच नकारात्मक भूमिका ठेवलेली आहे. ज्या वेळेला दुर्दैवानी याला स्थगिती मिळाली त्याच वेळेला या महाविकास आघाडीने सगळ्या पदांच्या जाहिराती देऊन पद भरायला, म्हणजे जणू काही वाट पाहत होतोय की मराठ्यांची भरती होऊ नये आणि सरकारचा कोर्टाचा आदेश येतात जागा भराव्यात. तर हा समाजाला अस्वस्थ करणारी ही गोष्ट होती. आताही आपण बघतोय की ज्या वेळेला आता जर आज तिथे एक संघटना बसलेली आहे, पण अशा किती संघटनांना यांनी विश्वासात घेऊन चर्चा केली, किती विरोधी पक्षाला सोबत घेऊन केली. फडणवीस सरकारने आपण जर पाहिलं असेल तर हा सगळे अशांतता सगळे असताना फडणवीस सरकारने एक आधार दिला होता आणि एक विश्वासार्हता दिली होती की मी याच्यावर मार्ग काढतोय. आणि त्यामुळे समाजाचे 25-25 लाख 50 लाखाचे मोर्चे निघूनही फडणवीस सरकारवर विश्वास टाकणारे हे सगळे मोर्चे होते. आणि फडणवीस सरकारने सारथीची व्यवस्था केली, अण्णासाहेब पाटील केलं,
हे सगळं केलेलं आहे. आज बघा तुम्ही कोरोनाच्या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या फेलोशिपची रक्कम अडकलेली आहे. महाविकास सरकार आघाडीचं सरकार ही फेलोशिपची रक्कम देऊ शकत नाहीये. आपण जर पाहिलं तर या तिघांची आता असं चर्चा ऐकल्या जाते. किशोरजी एकच मिनिट, वेळेची मर्यादा आहे. मी आपल्याला आधी कल्पना दिली होती. आपण जे भूमिका आणि मुद्दे मांडलेत ते लक्षात आलेत. संजय लाखे पाटलांचं उत्तर त्यात लागणार आहे. संजय लाखे पाटील, आपण उत्तर देण्यापूर्वीचा एक जो या टप्प्यावरचा महत्वाचा प्रश्न असा आहे, तो असा आहे की समाजामध्ये केवळ आणि केवळ एकमेव आरक्षणाच्या मुद्द्यावरच असंतोष आहे असं नाही. मराठा समाजाच्या विषयक ज्या इतरही अनेक मागण्या आहेत, ज्यामध्ये भरती आहे, महामंडळाचे विषय आहेत, सारथीचे विषय आहेत, प्रशिक्षणाचे विषय आहेत, या सगळ्याच्याच बाबतीत वारंवार होणारं दुर्लक्ष हे आता समाजामध्ये असंतोषाचं मूळ कारण आहे. हा विषय आणि ही असंतोषाच्या कारणांची मालिका आपल्या सरकारमधल्या संबंधितांपर्यंत पोहोचली आहे का? नेमके प्रश्न काय आहेत समाजाचे आणि अडचणी काय आहेत ते सरकारलाही माहिती आहे आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य मराठा समाजालाही माहिती आहे. पण या ठिकाणी अडचण अशी आहे की काही पक्षीय प्रवक्ते आणि दुसरं संघटनेचं म्हणून मराठा समाजामध्ये काम करायचं आणि फडणवीसाची चुकीची वकिली करायची, अशा पद्धतीच्या समन्वयकामुळे मराठा समाजाचा प्रश्न या ठिकाणी बिघडलेला आहे. त्यापेक्षा या समन्वयकाला मी विनंती करेल की तिने डायरेक्ट, ज्या पद्धतीने मी सांगतो मी काँग्रेसचा प्रवक्ता आहे, त्यांनी डायरेक्टली फडणवीसचा प्रवक्ता आहे म्हणून या ठिकाणी चर्चेला बसलं पाहिजे. परंतु आडवळणानं मराठा समाजाचा आधार घ्यायचा आणि फडणवीसांनी जे चुकीचं आरक्षण दिलं त्याचं समर्थन संजय लाखे पाटील, करायचं. आपला आक्षेप नक्की कोणावर आहे? तुम्ही हे अशा प्रकारचे टोमणे कोणाला मारताय? आबासाहेब पाटलांना मारताय का शितोळेंना मारताय? शितोळे तर पक्षाचे अधिकृत प्रवक्ते म्हणून बसलेत. तुमचा आक्षेप कोणावर आहे संजय लाखे पाटील? हे जे त्या पद्धतीने वागतायत, ज्या पद्धतीनं ते वागतायत त्या सगळ्यांना माहिती. हा टोमण्याचा विषय नाही. मराठा समाजामध्ये ज्या पद्धतीनं समन्वयक या ठिकाणी वागतायत हे सगळं समाजामध्ये माहिती आहे. ते काही वेगळं सांगायची या ठिकाणी आवश्यकता नाही. बरं, ठीक आपला आहे. विषय तो नाही. ठीक आहे, अगदी फार बरं झालं तुम्हीच म्हणालात की आपला हा विषय तो नाहीये. मी पण तुम्हाला तेच सांगून कृपया विषयावर या असं म्हणणार होतो. तत्पूर्वी तुम्ही ही भूमिका घेतलीत. आपल्याला वेळेची मर्यादा आहे. संजयजी, पटकन एक सांगा, आत्ताच्या घडीला एक छोटीशी प्रतिक्रिया या भागावर ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी तुमच्याकडून अपेक्षित करतो की ज्या ज्या प्रकारच्या भावना व्यक्त होत आहेत त्या भावना जर समाजापर्यंत पोहोचत असतील, माफ करा, समाजाच्या नेत्यांपर्यंत आणि पर्यायानं सत्तेत बसलेल्या नेत्यांपर्यंत पोहोचत असतील, तर तशी संवेदनशीलता कृतीमध्ये दिसायला किती दिवस हवेत? 2 मिनिट मला वेळ द्या. बोला संजयजी, बोला. आपण गायकवाड कमिशननी जे मराठा समाजाचं मागासले पण ठरवलं, घटनात्मकरित्या ते सिद्ध केलं. तो अहवाल विधिमंडळामध्ये 288 आमदारांनी मान्य केल्यानंतर 102व्या घटना दुरुस्तीनं प्रमाणे तो जर राज्यपालामार्फत राष्ट्रपतीकडे पाठवला असता तर आज मराठा समाजाची ही अडचण झाली नसती आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ही केस लढवायची वेळ आलेली नसती. परंतु जी काय मूळ अडचण आहे मराठा समाजाची ती सुटू शकते कुठं? तर ही फक्त सर्वोच्च न्यायालयामध्ये सुटू शकते. आणि म्हणून आजचं सरकार ठीक आहे सर्वोच्च ना. लाखे न्यायालय पाटील साहेब, मी मगाशी तुम्हाला प्रश्न विचारण्याची सुरुवात करण्यापूर्वी एक वाक्य म्हणालो की समाजातल्या भावना या केवळ आणि केवळ आरक्षणापुरत्या नाहीत. आरक्षण एका बाजूला आहे, अहो दुसऱ्या बाजूला समाजाच्या हितकारी अनेक योजनांचे निर्णय होत नाहीयेत. त्याबद्दलचा राग आहे, तो तरी मान्य करा, त्याच्यावर तरी काम करा. त्याच्यासाठी पण तुम्ही आधीच्या सरकारला दोष देणार आहात की आरक्षणाच्या शिवाय असलेल्या योजनांच्या बाबत तुमच्याकडे काही उत्तरं आहेत? संजयजी. प्रसादजी, आपल्या भावनेशी मी 100% सहमत आहे. सारथीच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय झाले ते निर्णय अधिक गतीने व्हायला पाहिजेत. सारथी अधिक गतीने चालली पाहिजे. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळावर आज संचालक मंडळ नाही. आमचे ज्येष्ठ बंधू नरेंद्र पाटील यांनी राजीनामा दिल्यामुळे त्या ठिकाणी जागा रिकामी झालेली आहे. त्यामुळे काही प्रश्न निर्माण झाले आणि जे काही प्रश्न आहेत मराठ्यांच्या शिष्यवृत्तीचे प्रश्न असतील, दिलीपराव, फार बरं झालं आपण ह्याचा उल्लेख केलात. संजय लाखे पाटलांना त्याची आठवण करून देण्याची गरज आहे. नरेंद्र पाटील स्वतःहून नाही गेलेले, त्यांना तिथून काढून टाकलंय असा एक तपशील दिलीपरावांनी दिलाय. संजयजी, मला वाटतं कृपया तपशील थोडे सुधारून घ्यायला लागतील, कारण त्याची सुद्धा समाजामध्ये प्रतिक्रिया येते.
नरेंद्र पाटील स्वतःहून राजीनामा देऊन निघून गेले असं वक्तव्य काँग्रेसचा प्रवक्ता करत असेल तर मराठा समाजामध्ये त्याची प्रतिक्रिया उमटेल हे मी नम्रपणे आपल्याला संजयजी लक्षात आणून देतो. मला वेळेची मर्यादा आहे, मला कृपया आत्ता क्षमा करा कारण मी तुम्हाला थांबवलंय. एक ब्रेक अत्यंत गरजेचा आहे. लक्षवेधीच्या या चर्चेत थोडीशी विश्रांती छोटी घेतोय, पटकन परत येतोय. नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पटकन दिलीपरावांकडे जातोय. दिलीपराव आपल्यासोबत मराठा आंदोलनातले एक महत्वपूर्ण समन्वयक या नात्यानं कोल्हापूरहून जोडले गेलेले आहेत. दिलीपराव, जेव्हा असं म्हटलं जातं की होय आरक्षणाच्या संदर्भातले विषय वेगळे आहेत आणि इतर सुद्धा विषय वेगळे आहेत, मात्र त्या अनुषंगानं जेव्हा प्रतिक्रिया देताना नरेंद्र पाटील राजीनामा देऊन निघून गेले हे वक्तव्य होतं, या प्रकारच्या वेदना, या प्रकारच्या वक्तव्याच्या वेदना या समाजात कुठवर खाली पोहोचतात? बरोबर आहे की आपण म्हणलंय नरेंद्र पाटील साहेबांनी मराठा समाजाच्या एका स्टेजवरून थोडस अशोकराव चव्हाण साहेबांच्यावर टीका केली आणि टीका केल्यानंतर त्यांना काढून टाकण्यात आलं. त्यानंतर संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलं. नरेंद्र पाटील आमचं मराठा समाजाचं सगळ्यात महत्वाचं एक आहे. नरेंद्र पाटील साहेब त्या ठिकाणी अध्यक्ष झाले ते म्हणजे अण्णासाहेब पाटील जे आहेत, ज्यांनी या मराठा आरक्षणाचे खरे एक पहिल्यांदा ज्यांनी चालू केलं आणि जे आदरणीय आहेत त्यांचे ते चिरंजीव म्हणून एक सन्माननीय जागा त्यांना दिली गेलेली होती. तर अशा ठिकाणी त्या ठिकाणी राजकारण करून त्यांना काढण्यात आलं ही मराठा समाजाला एक खदखद आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अशी आहे की जे काही मराठा समाजातले जे काही मंडळी आहेत, आता जे काही माझे आमचे मित्र लाखे पाटील साहेब जे म्हणले, ठीक आहे, की मराठा समाजाचे बाकीचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर तुम्ही काहीच विचार करत नाही. त्यांनी सांगितलं अशोकराव चव्हाण साहेब आता करणार आहेत 100%. आम्हाला मान्य आहे की मांजर म्याव म्याव करते, सगळं करते, खरं उंदीर पकडत नाही ना. आमचं अजून काय म्हणणं आहे की एकही प्रश्न का सुटला नाही तुमच्याकडून? आज कोर्टातला विषय आहे, कोर्टात ठीक आहे, कोर्टातला विषय होऊन जाईल. या प्रकरणी आपल्या सोबत असलेल्या आबासाहेब पाटलांच्या काय भूमिका आहेत तेही ऐकूयात. इतर मान्यवरांनाही यावर आपण बोलता करणार आहोत. पटकन आबासाहेब पाटील आपण आधी बोला, संजय लाखे पाटील सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतील अशी अपेक्षा आहे. आबासाहेब, वेळेची मर्यादा कृपया पाळा. मुळात या सरकारच्या संदर्भामध्ये अनेक वेळा चर्चा झाल्या. कोण कसं घेतंय सगळ्या समाजाला माहिती आहे. आज ज्या पद्धतीनं एससीबीसीचे कॉलम वगळून जाहिराती, नोकर भरती जाहिराती निघाल्या, त्याच्यावर सरकार काय भूमिका? आमच्या 13% हक्काच्या जागा का वगळल्या? पोलीस भरती निघाली, त्याच्यानंतर आरोग्य विभाग निघाला, कृषी विभाग निघाला. जे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या त्यांच्या नियुक्तीचा प्रश्न नाही, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांच्या परीक्षा होणार आहेत, ते संभ्रमात आहेत. आणि एवढ्या शासकीय सेवेतनं हे विद्यार्थी हद्दपार होणार आहेत, ह्याच्यावर कोणती चर्चा करायची नाही. सरकारच्या विरोधामध्ये आम्ही बोलायचं नाही. कोपर्डीच्या प्रकरणाचं काय झालं? अण्णासाहेब पाटील महामंडळाचं काय झालं? सारथीचं काय झालं? त्याच्यानंतर शिवस्मारकाचं काय झालं? ह्याचे प्रश्न सरकार कधी देणार आहे? हे सुप्रीम कोर्टात तुमची भूमिका वेगळी, टीव्हीवर भूमिका वेगळी, बैठकीची भूमिका वेगळी, बाहेर जनतेला येऊन सांगायचं दुसरं, समन्वयकांच्या बद्दल चुकीच्या पद्धतीने बोलायचं. आणि तुम्ही कुठले समन्वयक ते सांगा ना अगोदर. तुमची भूमिका स्पष्ट करा ना अगोदर, की ज्या पद्धतीने आज वर्षभराची श्वेतपत्रिका काढा या ठिकाणी मांडा समाजासमोर. आज का पोरं बसले आझाद मैदानला? उघड्यावरती मुली झोपतात, उघड्यावरती आझाद मैदानाला जाऊन झोपले, त्यांचा कोण विचार करणार आहे? उपसमितीचे अध्यक्ष त्या ठिकाणी अशोकराव चव्हाण आहेत, त्यांना थोडी तरी कळकळ आली का? ज्यावेळेस जबाबदारी घे एखादा माणूस असतो, 8 दिवसानंतर समाजातून तुमच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी जाता, त्यांचं राहण्याचीच बघितलं का सोय, जेवणाची सोय बघितली का? त्यांना विचारलं का तुम्ही कोण आहेत म्हणून? समाजामध्ये यायचं. आबासाहेब आपल्या भूमिका पोहोचल्या, त्याच्यावर संजय लाखे पाटलांचं उत्तर ऐकूयात पटकन. संजयजी, आपल्यासाठी 1 मिनिटाचा वेळ आहे, नंतर किशोर शेळके बोलतील. संजयजी, समाजातल्या विविध प्रकारच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील अशी अपेक्षा बाळगतो.
निश्चितच समाजाच्या ज्या भावना आहेत त्याच्याबरोबर मी स्वतः आहे, काँग्रेस आहे, अशोकराव चव्हाण साहेब आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री आहेत, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. परंतु या ठिकाणी आबासाहेब पाटील समन्वयक म्हणून जे राजकारण करतायत ते अत्यंत चुकीचं आहे. त्यांची जी भूमिका या ठिकाणी मांडतायत ती भूमिका अत्यंत चुकीची आहे, घटनात्मक नाही, कायदेशीर नाही. या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे 9/9/2020 साली सर्वोच्च न्यायालयाने जो अंतरिम आदेश दिला त्या अंतरिम आदेशातल्या ए प्रमाणे 102चा मुद्दा घटनापीठाकडे पाठवत असताना बी प्रमाणे 9/9/2020 पासून पुढच्या काळामध्ये एससीबीचं आरक्षण बाजूला ठेवा म्हणून जागा भरा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. आणि सी प्रमाणे 2020 आणि 21 ला एससीबीसीच्या आरक्षणामध्ये शैक्षणिक प्रवेश देता येणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय. आबासाहेब पाटलाला माझा प्रश्न आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या बाहेर जाऊन या ठिकाणी राज्य सरकारने काम करायचंय का हे आबासाहेब पाटलांनी या ठिकाणी सांगितलं पाहिजे. आबासाहेब त्याचं उत्तर देतील. संजयजी पटकन, वेळेची मर्यादा असल्याने आपल्याला थांबवतोय. आबासाहेब पाटील आपल्या संदर्भातला आक्षेप आपल्यापर्यंत पोहोचला असेल, पटकन बोलावं कृपया. मग नाही सर्वोच्च न्यायालयाच्या बाहेर जाऊन एमपीएससी कसं काय काम करतं, कसं काय तुम्ही त्या ठिकाणी घोषणापत्र काढता, कसं काय परिपत्रक काढता, कसं काय काढता, म्हणजे कुठं ज्या मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर त्या ठिकाणी कागद बदलली जातात, मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर निर्णय बदलले जातात सरकारमध्ये. ताजं उदाहरण ज्या घटनापीठ बाजूला ठेवा 2 मिनिटं, तुम्ही घटनापीठाकडे बोट दाखवून मराठा समाजाचा उद्ध्वस्त करून टाकला समाज. आज ज्या पद्धतीने जेवढे विद्यार्थी बाहेर पडले, आज त्या विद्यार्थ्यांच्या कोणावाली समाजामध्ये का धक्कत आहे. जरा समाजामध्ये जावा, चर्चा करा समाजामध्ये, समाज कळेल त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे. देवेंद्र फडणवीस एक मिनिट मी या दोघांमध्येही हस्तक्षेप करतो, कारण अशा पद्धतीने शब्दाला शब्द भिडत राहिला तर मुद्दा ना पुढे जाईल ना तुम्ही काय बोलताय ते कोणाला ऐकायला येईल. मला दिलीपरावांना विचारायचं, कृपया दोघंही, आबासाहेब पाटील आणि आपल्या सोबत असलेले संजय लाखे पाटील, दोघांनीही थांबा थोडा वेळ. मला दिलीपरावांना एक संधी द्यायची आहे, किशोर शेळकेंनाही बोलतं करायचं, आणि मृणाल पाटील हे बराच वेळ झालेत आपल्या बरोबर आहेत पण कृपया त्यांच्यापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचता आलेलं नाहीये. पटकन पुढचा मुद्दा दिलीपराव आपल्यासाठी असा आहे. दिलीपराव, सगळं काही न्यायालयामुळे अडलंय, हा बचाव समाजाला मान्य होईल का? अजिबात नाही आहे. सगळ्यात आमचे दोघांनी पण समजून घ्यायला, लाखे पाटील साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे. लाखे पाटील साहेब की आपल्याला माहित होतं की 25 तारखेला सुप्रीम कोर्टातलं केस चालणार होती, ती पुढे गेली, त्यावर थोडा आक्षेप घेतला, ठीक आहे. खरं 25 तारखेला, आता 5 तारखेला 5 फेब्रुवारीला आपली केस सुप्रीम कोर्ट आहे, त्यानंतर पुढचे 15 दिवस लागेल, 20 दिवस लागतील. तुमचे जे काही सगळे असो, तो एमपीएससी असू दे, तुमचे पोलीस भरती असू दे, किंवा तुमचं मेडिकल भरती असू दे, एमएससीबी भरती असू दे, तुम्ही भरती एकदम तातडीनं का लागू करायला लागलाय? आणि मगाशी जे आपण बोलला पाटील साहेब, दिलीपराव, आपल्याला त्यामागचं काय कारण वाटतं का म्हणून अशी भरती तातडीनं लागू करायला लागलेली आहेत, आणि तशा प्रकारची भरती व्हावी याच्यासाठी मराठेतर समाज आग्रही आहे. मग मराठेतर समाजावर अन्याय नाही का होणार दिलीपराव? 100% या मी सांगतो की आता मी परत म्हणतो, नॉर्मली मला सुप्रीम कोर्टामध्ये मराठा समाजाला बाजूला अफिडेव्हिट दाखल केलं 4 मेला. समाज एक मिनिट आबासाहेब, मी बोलतो की मराठा समाजाला ही गडबडी सुरू करणार, तर मराठा समाजाला भरतीपासून लांब ठेवण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. आणि षडयंत्र कोण रचते हे आपल्याला माहित आहे. कोण रस्ते नाव घ्या दिलीपराव, आपल्याला नाव घ्यायला काय अडचण आहे, नाव घ्या. पण माझा प्रश्न आपल्यासाठी तोच आहे की अशा प्रकारचं आरक्षण कोणी रचत, म्हणजे अशा प्रकारचं षडयंत्र कोणी रचत असेल, कट कोणी रचत असेल, कोण माणूस आहे तो? या जे सरकारचे विधी व न्याय खात्याचे मंत्री आहेत वडेट्टीवार साहेब, त्यांनी काय केलं की त्यांनी जे परवा जे स्टेटमेंट केलं त्या स्टेटमेंटचा अर्थ माहिती आहे ना, आतापर्यंत कुठल्याही चर्चेत आला नाही. त्यांनी म्हणले की गायकवाड आयोग बोगस आहे. त्याचा अर्थ काय? 5 तारखेला सुप्रीम कोर्टात विधी व न्याय खात्याचा दिलीपराव, तुमचं हे वक्तव्य मृणाल ढोले पाटलांना पटत नाहीये. मृणाल ढोले पाटील, आपल्याला हे वक्तव्य पटतंय का नाही पटतंय की मराठ्यांच्या संदर्भातल्या विविध प्रकारच्या जनउपयोगी लोकहितकारी निर्णयांच्या मध्ये वडेट्टीवार आडवे येत आहेत? मृणाल ढोले पाटील, भुजबळ साहेब आडवे येतात.
काही संबंध नाही. विजयजी वडेट्टीवार, जर असं असेल तर आम्ही म्हणायचं का की बाबा ओबीसीच्या हितामध्ये बाकी मंत्री आड येत आहेत, अर्थमंत्री आड येत आहेत, ओबीसीना जेव्हा फंड द्यायचा वेळ येतो अर्थमंत्रीच्या हाताला लखवा मारतो का? मग ज्या वेळेस ओबीसीचे प्रश्न येतात, त्यांच्या स्कॉलरशिपचे विषय येतात, त्यांच्या भरतीचा विषय नाही का? मेगा भरती फक्त एका समाजासाठी पुढे ढकलायची का? बाकी 400-500 समाजांनी काय करायचं? तुमचं सगळं आरक्षण अबाधित आहे, तुमच्या सुविधा तुम्हाला मिळाल्या जातात. ओबीसी मध्ये कुठलंही आता आडलेलं काहीच नाही आहे आणि आता काही आढळलं नाही. ईडब्ल्यूएसची सुविधा आहे, मराठा समाजाला ईडब्ल्यूएसची सुविधा आहे. ओपन मधनं जाऊ शकतो. कोणी घेऊ शकतो? ईडब्ल्यूचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये, काही संबंध नाही ईडब्ल्यूचा. ईडब्ल्यूएस कोणी घेऊ शकतो? ईडब्ल्यूचा ऐच्छिक आहे, ईडब्ल्यूचा आमचा काही संबंध नाही. आम्हाला एससीबीसी सरकारने ओबीसी मध्ये आरक्षण द्या. एससीबीसी देता येत नसेल तर ओबीसी मध्ये आरक्षण द्या. एससीबीसी देता येत नसेल तर ओबीसी द्या. ईडब्ल्यूचा आमचा काही संबंध नाही. ठीक आहे. आबासाहेब थांबा. दिलीपरावांचा मुद्दा इथे पोहोचला, मात्र दिलीपरावांचा आक्षेप जो होता त्याच्यावर मृणाल ढोले पाटलांचं उत्तरही आपल्यापर्यंत पोहोचलंय. मृणाल ढोले पाटील, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न आणण्यापूर्वी मला शितोळेंकडे जायचंय. आपल्यासोबत किशोर शितोळे, इथे चित्र काय समोर येत आहे की समाज एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले या सरकारच्या काळात. समाजाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला या सरकारच्या काळात. हे असं का व्हावं? समाज नाहीये सर समोर, हा सरकारमधल्या मंत्र्यांनी घातलेला हा ठरवून केलेला घोळ आहे. हा आपण आता माझे मित्र संजय लाखे पाटील, त्यांची अडचण असू शकते बोलताना, पण ते म्हणाले की आता फडणवीस सरकारने चुकीच्या पद्धतीने आरक्षण दिलं. आता दिलीपजी म्हणाले की त्या मागासवर्गीय आयोग याच्याबद्दल वडेट्टीवार साहेबांनी आक्षेपार्ह शब्द वापरलेत. संविधानानुसार हा मराठवाडा हा जो मागास आयोग आहे गायकवाड न्यायमूर्तींचा स्थापन केलेला, याच्यावर आक्षेप घेणं समाजाला अस्वस्थ करणार नाही का? आजच्या चर्चेचा विषय की समाजाचा उद्रेक होईल का? अगदी. आणि किशोरजी, आपण या मुद्द्यावर आणलं चर्चेला, त्याही बद्दल आपले आभार. थोड्या वेळापूर्वी हा मुद्दा चर्चेत आला होता. माझं म्हणणं हेच आहे की समाजामध्ये विविध प्रकारची कारणं ही उद्रेकाला पूर्वपीठिका म्हणून असू शकतात. विविध प्रकारची कारणं त्या असंतोषाला असू शकतात. संजय लाखे पाटील आपल्यापर्यंतच पोहोचतोय. संजय लाखे पाटीलजी, आपल्या मंत्रिमंडळात याचा अर्थ आपल्या पक्षातनी ज्या आघाडीला जन्म घातला, जिच्या टेकूवर ही आघाडी उभी आहे, त्या काँग्रेस पक्षाला याची जाणीव होतीये का की ज्या पद्धतीनं आपल्या पक्षातले नेते बोलतायत त्याचा काँग्रेसवरही परिणाम होणार आहे, सरकारच्या प्रतिमेवरही परिणाम होणार आहे? संजयजी, एक मुद्द्याशी मी या ठिकाणी 100% सहमत आहे की गायकवाड आयोग हा बोगस होता किंवा गायकवाड आयोगाने जो अहवाल दिला बोगस होता हे म्हणायचा या राज्यामध्ये कुणालाही अधिकार नाही, कारण घटनेप्रमाणे स्थापन झालेला तो आयोग होता आणि राज्यातील 288 आमदारांना त्या आयोगाला समर्थन दिले आणि तो आयोग कायद्यामध्ये बदलला. पण तसं वक्तव्य झालं संजयजी, तसं वक्तव्य करणारा माणूस अद्याप मंत्रिपदावर आहे. त्या व्यक्तीला मंत्रिपदावर बसून अशा प्रकारचं वक्तव्य का गेलं, का केलं गेलं, याच्यावर एक वाक्याचा खुलासा तरी मागितला गेला का? केवळ पक्षाची आणि फडणवीसला वाचवण्याची भूमिका या ठिकाणी मांडतायत. आपण लक्षात घेतलं पाहिजे की ज्या ठिकाणी वडेट्टीवार बोलतात तर त्याला चूक असेल त्याला. संजयजी, वडेट्टीवारांनी केलेल्या विधानानंतरही ते मंत्रिपदी कायम आहेत. मंत्रिपदावर बसलेला, संविधानाची शपथ घेऊन, राज्यघटनेची शपथ घेऊन मंत्रिपदावर बसलेला माणूस न्याय व्यवस्थेच्या एका समकक्ष अधिकारी व्यक्तीच्या बाबत असं वक्तव्य करतो. एक वाक्याचा खुलासा तरी पक्ष मागतो का त्याकडे? काँग्रेसला याची काय किंमत मोजायला लागेल याची कल्पना आपल्याला आहे का संजयजी? माझा नम्र सवाल आहे आपल्याला. नाही, अशा प्रकारची व्यवस्था देवेंद्र फडणवीस यांनी एससीबीसी आरक्षणामधून करून ठेवली. हे चंद्रकांत पाटलांचं जाहीर स्टेटमेंट आहे. आणि मुंबईमध्ये ओबीसी समाजाच्या कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी घटनात्मक पदावर असताना या ठिकाणी अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलंय की मराठा समाजाला जर ओबीसी मध्ये आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू. माझा आबासाहेब पाटील असतील, दिलीप पाटील असतील, किशोर शितोळे यांना प्रश्न आहे की मी जर जे वडेट्टीवारचं चुकीचं आहे ते चुकीचं म्हणतो मराठा समाजासाठी, तर तुमच्यामध्ये ही हिंमत आहे का
जे चंद्रकांत पाटील चुकीचं बोललेत, जे देवेंद्र फडणवीस चुकीचं बोललेत आणि भारतीय जनता पक्षानं मराठा समाजाचा जो विश्वासघात केलाय त्याला चूक म्हणायला आपण तयार आहेत का, एवढं मला संजय लाखे पाटील आबासाहेब पाटील उत्तर देतात. संजय लाखे पाटील, वेळेची मर्यादा आहे, आबासाहेबांचं उत्तर ऐका, ते प्रातिनिधिक उत्तर म्हणून आपण समजू, कारण अशा प्रकारे 3-3 जणांना प्रश्न विचारत राहिलो तर चर्चा फारच वेळेच्या मर्यादेच्या पलीकडे निघून जाईल. आबासाहेब, वेळेत कृपया बोला. प्रसादजी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील होते. आरक्षणाच्या लढ्यामध्ये शेवटपर्यंत त्यांना धारेवर धरणारे मराठा क्रांती ठोक मोर्चा, फडणवीस साहेब त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना आरक्षणाचा निर्णय घेण्यापर्यंत, ठोक मोर्चाचं मोठं आंदोलन उभा करण्यापर्यंत ते सगळ्यात मोठी भूमिका आम्ही त्यांच्या विरोधामध्ये घेतलेली आहे. मग मागच्या सरकारच्या विरोधामध्ये भूमिका ह्यांना दिसली नाही का? मग ह्या सरकारच्या विरोधात आम्ही भूमिका घ्यायची नाही का? तुम्ही डायरेक्ट आमच्यावरती कसं काय पक्षाच्या लेबल लावता, कसं काय बोलता? तुम्ही काँग्रेस पक्षाची भूमिका तुम्ही मांडा ना, की ज्या वडेट्टीवारांनी जी भूमिका घेतली ती योग्य आहे का अयोग्य आहे, त्याच्यावरती काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार आहे? आणि त्याच्यामध्ये समाजामध्ये जो उद्रेक झाला त्याच्यामध्ये समाजात आंदोलन केलं. एक मिनिट माझं संपलं होतं, माझं पूर्ण उदे दिलीप पाटील आणि सचिन तोडकर यांनी कोल्हापूरमध्ये त्या वडेट्टीवारांचा पुतळा तयार केला, तर त्या पुतळ्याच्या संरक्षणामध्ये पोलीस उतरले, ह्यांच्यावरती धक्काबुक्की केली, महिलांच्या धक्काबुक्की केली आणि कोल्हापूरमध्ये आमच्या दिलीप पाटील सचिन तोडकर गुन्हा दाखल केला. ह्याच्यावरती तुमच्या पक्षाची भूमिका सांगा मला. ठीक आहे आबासाहेब, अशा पद्धतीने तुम्ही त्यांची भूमिका विचाराल, ते तुमची भूमिका विचारतील, शब्दात राहील आणि मुद्दा बाजूला राहून जाईल. मला आता 2 छोटे छोटे मुद्दे उपस्थित करायचे आहेत. एक, मृणाल ढोले पाटील, आपल्यासाठीचा प्रश्न आहे. मराठा समाजाचा उद्रेक झाल्याच्या जर समजा दुर्दैवानं घटना महाराष्ट्रात घडल्या, तसं घडू नये अशी प्रत्येकाची भूमिका आहे, तसं घडू नये याच्यासाठी ओबीसी समाजाकडून काही उपाय सुचवता येतील? मुळात प्रसादजी, एक लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये सध्याची परिस्थिती पाहता किंवा याच्या आधी जी परिस्थिती होती, कधी कोणाला वाटलं नाही की शांती भंग व्हावी किंवा काही विपरीत व्हावं किंवा अशा पद्धतीचे. कारण शेवटी ओबीसी असो, एससी असो, व्हीजेएनटी असो, मराठा समाजातले असो, ब्राह्मण समाजाचे असो, जे पण मुलं महाराष्ट्रातली ही महाराष्ट्राची मुलं आहेत, यांच्यासाठी कुठेतरी न्याय झाला पाहिजे, यांना नोकऱ्या भेटल्या पाहिजे, यांना वित्त पुरवठा झाला पाहिजे, ही मनापासून आमची भूमिका आहे. जी शेतकऱ्यांची मुलं आहेत, गवळ्यांची मुलं आहेत, आम्हालाही वाटतं ना की त्यांचं कुठेतरी भलं झालं पाहिजे. एक मिनिट थांबा आबा, मला बोलून द्या. आम्ही विरोध करत नाहीये, पण याच्यामध्ये पर्याय मी सुचवायची गरजच नाहीये प्रसादजी. ज्यावेळेस एससीबीसीचं आरक्षण कायद्याच्या कथेत अडकलं, मराठा समाजातील बरीचशी मुलं ही कोर्टात गेली आणि ईडब्ल्यूएसचा आम्हाला पर्याय खुला करून द्या ही कोर्टाकडे मागणी केली. कोर्टाने ईडब्ल्यूएसचा पर्याय मान्य केला आहे, मराठा समाजासाठी खुला करून दिलेला आहे. त्यामुळे जर उद्या एससीबीसीचं आरक्षण आणि आयोगावर जे स्ट्रिक्चर्स पास केले, ठीक आहे, वेळेची मर्यादा आहे. आपण एक सूचना केली आहे, त्या सूचनेच्या अनुषंगाने एक सरकारची प्रतिक्रिया घेऊयात आणि चर्चेला आपल्याला विराम द्यायचा आहे आजच्या. संजय लाखे पाटील, आपल्यासाठीचा माझ्याकडून असलेला प्रश्न असा आहे की मराठा समाजाने ईडब्ल्यूएसचा पर्याय स्वीकारावा आणि असलेल्या संधींचा लाभ घ्यावा असं आपण म्हणाल का? ही काँग्रेस आणि सरकारची प्रतिक्रिया आणि भूमिका आहे का? संजयजी, एससीबीसी देता येत नसेल तर ओबीसी मध्ये द्या, ओबीसीची भूमिका घ्या, ओबीसी मध्ये द्या, अशी भूमिका तुम्ही घ्या ना. मग या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे सर्वोच्च न्यायालयाच्या 5 फेब्रुवारीला यांची भूमिका काय असणार आहे? प्रसादजी लाखे पाटलांनी सांगावं की 5 फेब्रुवारीला यांची तयारी काय आहे? देऊ नये आदेश दिला. ईडब्ल्यूएसला मराठा समाजाला सध्या तरी पर्याय नाही. एससीबीसीचं आरक्षण सर्वोच्च न्यायालय कन्फर्म करत नाही. 5 फेब्रुवारीला प्रत्येक मराठा ईडब्ल्यूएसचा पर्याय घेतला पाहिजे, या पद्धतीची सरकारची भूमिका आहे. म्हणून सरकारनं तो ज्याला इच्छा आहे त्याला तो पर्याय या ठिकाणी दिलेला आहे. एक अत्यंत महत्वपूर्ण भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित झालेली आहे. ज्यांना जातीय आरक्षणाच्या संदर्भातले लाभ आता शक्य नाहीत त्यांनी ईडब्ल्यूएसचे अधिकार घ्यावेत, त्यांच्यासाठी आता हा पर्याय सरकारी भूमिका म्हणून खुला झालाय. दिलीपराव, आपली पटकन प्रतिक्रिया त्याच्यावर. आणि त्याचबरोबर पुढचा एक छोटा प्रश्न 5 तारखेच्या फेब्रुवारीतल्या तारखेच्या अनुषंगाने आहे. दिलीपराव, आपली प्रतिक्रिया, ईडब्ल्यूएसचं आरक्षण स्वीकारलं तर जातीय आरक्षण टिकेल का? दिलीपराव,
कदाचित काही काही तांत्रिक कारणांमुळे दिलीप पाटील यांचा संपर्क आपल्यापर्यंत होत नाहीये. मला मग संजय लाखे पाटलांना एक छोटासा प्रश्न इथे उपस्थित करायचा आहे. येत्या न्यायालयीन लढाईच्या तारखेच्या वेळेला सरकार काय भूमिका घेणार? ईडब्ल्यूएस दिलं आहे, जातीय आरक्षण नको असं म्हणणार आहे की जातीय आरक्षण पण पाहिजे आणि ईडब्ल्यूएस पण पाहिजे असं म्हणणार आहे? काय करणार आहात संजयजी? प्रसाद ते सांगू शकत नाहीत. संजय पाटलांची अडचण आहे. प्रसादजी या ठिकाणी सरकारचं आपण एक मुख्य वाक्यताच मुद्दा नाहीये, लक्षात त्याच्यामुळे घेतला ते काय पाहिजे सांगणार आहे की तिथे? सर्वोच्च न्यायालयामध्ये आणि राज्य सरकार याच्यामुळेच अस्वस्थ देशातील आहे. सर्वोच्च वकिलाची फौज घेऊन त्या ठिकाणी जो खटला लढत आहे तो मराठा समाजाचं गायकवाड आयोगानं जे मागासलेपण ठरवलेलं आहे, घटनेच्या चौकटीवर ठरवलेलं आहे, मंडल आयोगाने जे निकष घालून दिलेले त्याप्रमाणे ठरवलेलं आहे आणि मराठा समाज हा राज्यातला मागासलेला आहे हे घटनात्मक दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे. म्हणून त्याला 13% आरक्षण दिलेलं आहे. ठीक आहे. आमची काँग्रेस पक्षाची माननीय मुख्यमंत्र्याची आणि अशोकराव चव्हाण साहेबांची सर्वोच्च न्यायालयामध्ये तीच लढाई आहे की मराठा समाजाला एससीबीसी म्हणून 13% आरक्षण मिळालं पाहिजे. परंतु हे 13% आरक्षण 50%च्या आत मिळू शकत नाही. म्हणून संपूर्ण देशातील आरक्षणाची लिमिट वाढवली पाहिजे. ठीक आहे, आपण एकदम विशाल भूमिका येत्या काळामध्ये न्यायालयात घेणार आहात असं दिसतंय. आपण आपल्याला वेळेची मर्यादा असल्यानंच इथं थांबतोय. लक्षवेधीमध्ये तुर्तास इथेच थांबण्याची वेळ झालेली आहे. आपण सगळ्यांनी बातम्यांच्या अखंड प्रवाहात जोडून घेण्यासाठी पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.